तर बघा की या लेक्चर मध्ये आपण जो सिंपल हार्मोनिक मोशन आहे तर कुठला तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन तर त्याचं जे डेरिवेशन आहे ते डेरिवेशन आपण बघणार आहोत। बघा की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन चं जे असणारे डेरिवेशन आहे ते डेरिवेशन आपण काय करणार आहोत या लेक्चर मध्ये सॉल्व करणार आहोत। बघा तर पहिला फॉर्म्युला काय आहे तर f -k मल्टिप्लाय विथ x हे इक्वेशन नंबर 1 आहे। आता या इक्वेशन मध्ये f काय आहे तर f ला मी फोर्स कन्सिडर केलाय, त्यात k म्हणजे काय तर फोर्स कॉन्स्टंट आणि x म्हणजे काय आहे तर x ला मी डिस्प्लेसमेंट म्हटलेला आहे। बघा की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं मी डेरिवेशन सॉल्व करतोय तर f -kx इक्वेशन नंबर 1 here f is the force, k is the force constant and x is the displacement। दुसरं इक्वेशन काय आहे तर f ma हे दुसरे इक्वेशन आहे। आता मला सांगा इक्वेशन 1 काय आहे, इक्वेशन 1 आहे f -kx आणि इक्वेशन 2 आहे f ma। आता मला सांगा की इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या इक्वेशन नंबर 2 ची तुम्ही जर ही बाजू धरला तर ही बाजू डावी आहे, मग इक्वेशन नंबर 2 ची डावी बाजू काय आहे इक्वल आहे। मग बेसिक गणिताच्या बेसिक मॅथमॅटिक्सच्या नियमानुसार काय होणार जर लेफ्ट हँड साइड इक्वल असेल आणि दोन्ही इक्वेशनची तर राइट हँड साइड ऑब्वियसली इक्वल असलीच पाहिजे असा बेसिक मॅथमॅटिक्सचा आपल्याला सॅटिस्फॅक्शनचा रूल सांगतो। मग काय होणार की -kx बरोबर ma होणार, म्हणजे जिथे काय होणार बघा -kx ma म्हणजे ma -kx। मग आता मला ऍक्सेलरेशन ऑब्टेन करायचंय तर त्यामुळे काय होणार की हा इकडे m हा a ला गुणिले आहे, m हा a ला मल्टिप्लाय आहे इज इक्वल टू च्या पलीकडे गेला तो डिवाइड होणार, मग a -kx/m। मग काय होणार बट k/m आहे बघा की k/m म्हणजेच आपण काय कन्सिडर करतो त्याला ओमेगा स्क्वेअर असं कन्सिडर करतो। मग a k/m into x मग a ओमेगा स्क्वेअर x। तर बघा विद्यार्थी मित्रहो की इतकं साधं आणि सोपं लिनियर सिंपल हार्मोनिकचं इक्वेशन आहे ते या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।